नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींची KYCची प्रोसेस सुरू झालेली आहे। कागदपत्र पडताळणीसाठी तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवश्यक ते फॉर्म उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। याच्यानंतर संबंधित विभागामध्ये कागदपत्र पडताळणी होईल। याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, पतीचं आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्ड, संबंधित कागदपत्रे चेक केली जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभामध्ये आणलं जाणार आहे। तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता न आलेल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी असणार आहे, कारण काही अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये आणि प्लस जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता, तर असा लाभ तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहे। पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणं गरजेचं आहे। तुम्ही निकषांमध्ये बसत असाल, KYC मध्ये चूक झाली असेल तरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तुम्ही पात्र व्हाल आणि तुम्हाला टोटल 4500 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर हा 2 महिन्यांचा लाभ 3000 रुपये एकत्रित मिळणार आहे, अशी ग्वाही देखील शासनाने दिलेली आहे। म्हणजे या लाडक्या बहिणींना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही तर तो देखील लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर याचबरोबर लक्षात द्या की जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा समोर येत आहेत। निवडणुका 5 तारखेला आहेत, त्याच्यापूर्वी लाभ वितरित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे। यांचे कागदपत्र पडताळणीसाठी लक्षात घ्या की साधारण जानेवारी महिन्याचा शेवट उजाडू शकतो। त्यामुळे या गोष्टी लक्षात घेता पुढील लाभ कधी येणार हा देखील प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे अशी देखील मागणी होत होती की कागदपत्र पडताळणी न झालेल्या लाडक्या बहिणींना देखील नोव्हेंबर डिसेंबर लाभ वितरित व्हावा, पण अजून मुख्यमंत्र्यांची परमिशन न मिळाल्यामुळे याच्या संदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही आहे। या येत्या काही दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होणार आहे। आणि लक्षात घ्या, जर तुमचा लाभ आला नसेल तर कंपल्सरी लाभ मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला फॉर्म भरणे गरजेचं आहे। जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर मात्र तुमचा लाभ बंद होईल। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर निकषांमध्ये बसत नसाल, तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल, 4 चाकी वाहन असेल, घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असतील, त्यानंतर IT रिटर्न भरणारे तुमचे सदस्य असतील, तर लक्षात घ्या तुम्ही KYCचा फॉर्म भरू नका, अन्यथा तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो, वसुली लागू शकते। निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला ही कागदपत्र पडताळणी करायची आहे। कागदपत्र पडताळणी केल्यानंतर जेव्हा तुम्ही पात्र ठराल त्यावेळी नोव्हेंबर डिसेंबर असे 2 लाभ तुम्हाला 3000 रुपयांचे एकत्रित पुढील हप्त्याच्या वेळी मिळणार आहे। तर अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।